आयोजन कमिटीकडून तुम्हाला एक वारंवार विनंती करण्यात येते, या तुमचेच संघातील खेळाडू सुद्धा आमच्या जवळ बसले, भाऊदादा चौधरी असतील, प्रशांत उर्फ बाळा असतील, श्याम पाटील जे आसते गावातील असायचे बरेचसे मान्यवर VIP डायस मध्ये आहेत, तर तुम्ही सुद्धा या स्थानापन्न व्हा. दादा सुद्धा आलेत. वेलकम दादा तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉटपीच चेंडू भिरकावून दिलाय राम पाटील यांनी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. लॉंग चेस आहे क्षेत्ररक्षकाला आणि क्षेत्ररक्षका हाताला चेंडू ब्रश करून जात असताना सीमा पार येतोय BJP सुपर डुपर चौकार. राम पाटीलला सूर गवसणं खूप जमेची बाजू आहे. राम पाटील बरेच वर्ष क्रिकेट सातत्याने चांगली कामगिरी केली, थोडेसे क्रिकेट पासून दूर होते, त्यामुळे पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येण्यासाठी त्यांना थोडासा स्ट्रगल करावा लागेल. पण एकदा ते फॉर्म मध्ये आले तर कुठल्याही गोलंदाजाला ते बक्षणार नाही, हे मी तुम्हाला आजही सांगून ठेवतो. देसाई संघ क्रिकेटची पंढरे प्रमोद म्हात्रे, रिची म्हात्रे एक प्रमुख फलंदाज होते देसाई संघातून. सुखदेव काका यांना तुम्ही पाहू शकता, त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये आपण ब्रह्म बोलतो असे आपले सुखदेव काका. तर दादा वेलकम आहे तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतात आहे. मनोहर फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला अजून थोडंसं आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात राजू काटे. ऑफ साइडला तुम्ही पाहू शकतात फर्स्ट स्लीप गली पॉइंट लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळी समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय, यावेळी शांत होणार नाहीये राम पाटील, त्यांच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग असा सुपर डुपर BJP षटकार. थँक्यू नितीन जोशी. मी आधीच म्हटलं होतं राम पाटील फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं आहे. राम पाटील एकदा फॉर्म मध्ये आले ना, मी तरी म्हणेन कुठलाही गोलंदाज त्यांच्या समोर आणा. षटकार चौकार तुम्हाला पाहायलाच मिळतील. मनोहर ज्यांनी पहिल्या षटकात धावा खर्च केल्या 16 आणि पुन्हा एकदा मनोहरवर विश्वास दर्शवला कर्णधाराने, पण कर्णधाराच्या विश्वासाला साजेची कामगिरी करताना आतापर्यंत तरी मनोहर दिसत नाहीये. कमबॅक करावा लागेल, मोठी विकेट मनोहर यांना घ्यावी लागेल. राम पाटील आता फॉर्म मध्ये येत असताना 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आले, एक उत्कुंद षटकार सुद्धा पाहिलाय. पुन्हा एकदा मोठा फटका, चांगला बॅकअप आहे, पण तोपर्यंत जितू यांनी कॉलिंग दिले हा माझा रन आहे. तर पाहूयात किती धावा मिळतील का फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आहे. थोड्याच वेळात निर्णय आमच्यापर्यंत येईल. DRS नाहीये कुठल्याही प्रकारचा, फक्त पंचांना वाटला तरच ते DRS घेऊ शकतात, बाकी कुठलाही DRS नाहीये या स्पर्धेच्या माध्यमातून. काल सुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारचा DRS दिलेला नाहीये, रिव्ह्यू दिलेला नाहीये. तर 2 धावा कंप्लीट अशा प्रकारे आणि धावा झाल्या त्या धाव फलकावर 43 चांगली धावसंख्या झाली आतापर्यंत धाव फलकावर. तिसरा षटक चालू आहे. स्वतः फॉलो थ्रो मध्ये बॉलच बॅक डायव्ह होता, चांगला फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला गोलंदाजाचा. अजून एक ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न यावेळी. कधी सक्सेस गोलंदाज होतात तर कधी फलंदाज होतात. ब्लॉकल पद्धतीच्या चेंडूचं एक वैशिष्ट्य आहे, जर तुमचा पडला तर चांगला चेंडू पडतो, किंवा जो फुलटॉस किंवा ओव्हर पिच गेला तर तो फलंदाज सीमारेषा पार पाठवतो. म्हणजे 1-2 मुख्य घटक असतात ब्लॉकल आणि यॉर्कर पद्धतीच्या चेंडू मध्ये. यावेळी ऑफटम टू ऑफस्टम पंचांनी हेरलंय. यार ये सब आपको मेल करना था ना. मैं यहाँ पास में ही था सर. बाद में देखते हैं. उजव्या एसटीच्या बराचसा चेंडू बाहेर होता आणि पंचांनी तो स्वेअर करून घोषित केलंय. अवांतर धावसंख्येत एकने भर पडेल. धावसंख्या पोहोचली ती 44 या आकड्यावर. कमबॅक करायचा होता मनोहर यांना. मनोहर यांची कामगिरी या स्पर्धेमध्ये थोडीशी मला खालावलेली पाहायला मिळाली. जो प्रमुख अस्त्र प्रमुख गोलंदाज आहे त्याच्या विरोधात या स्पर्धेमध्ये केले ते आक्रमण. मोठा फटका वाऱ्याचा वेग आहे, चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू गेलाय यावेळी ऑन साइडच्या रिझन मध्ये. सुपर BJP षटकार. षटकाची देखील समाप्ती. षटकाच्या समाप्ती धावसंख्या धावफलकावर लागले 50 कंप्लीट सुद्धा झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती